नमस्कार, माझ्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलवर मी अश्विनी तुमचं मनापासून स्वागत करते। मी आज बनवली सोनपापडी। चला तर तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते। त्यासाठी मी इथे 2 चमचे तूप वापरला आहे। तूप आपलं छानसं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी इथे बेसन घेतलेलं आहे। बेसन आपण थोडंसं भाजून घेऊ। बेसन भाजतच आहे तर त्याच्यामध्ये मी इथे ॲड करणार आहे 1 वाटी मैदा। मैदा मीन्स पिट्टी। मैदा मी इथे वापरणार आहे 1 वाटी। ह्याला मस्तपैकी मंद आचेवर दोन्ही जिन्नसला खूप छान खरपूस असं भाजून घेणार आहोत। मंद आचेवरच ही प्रोसेस सगळी करायची आहे। आता बघू शकता तुम्ही दोन्ही पिठांचा कलर अगदी छान गोल्डन ब्राउन झालेला आहे। तर मंद आचेवर हे दोन्ही पीठ मी भाजून घेतली। छानपैकी असा त्याचा सुगंध यायला लागतो। तर याच्यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पावडर ॲड केली। तर हे सगळं जे पीठ आहे तर मी ते चाळणीने छानपैकी चाळून घेतलं, म्हणजे त्याच्यामध्ये जे गुठळ्या वगैरे असतात त्या पूर्ण निघून जातात। तर छानपैकी हे पीठ चाळून झालेलं आहे। तर मी येथे आता चाशणी बनवायला घेत आहे, पाक बनवायला घेत आहे। तर पाकासाठी मी इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे। तर त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकलं आहे। याच्यामध्ये थोडासा मी लिंबू पिळून घेतलेला आहे। आता या चाशणीला आपण कमीत कमी 20 ते 25 मिनिटं पर्यंत आपण छान असं उकळू द्यायचं आहे मंद आचेवर। याला सारखं सारखं हलवत पाक नाही करायचा। हा मंद आचेवर त्याचा तो पाक होऊन जातो। तर आपण चेक करण्यासाठी वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे। तर याची छान अशी गोळी तयार होते। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी दाखवली आहे। तर अशी गोळी तयार झाल्यानंतर आणि आपल्या पाकचा कलरही चेंज होतो। तो हा पाक पूर्णपणे व्यवस्थित आहे असं समजायचं। तर हा पाक मी ताटाला तूप लावून त्याच्यामध्ये ओतून घेतलेला आहे। तर पाक आपला हा ओतल्यानंतर खूप गरम असतो, त्यामुळे तुरंत त्याच्यामध्ये हात नाही घालायचा। थोडा करचीच्या सहाय्याने सगळा पूर्ण पाक जो आहे तो एकत्र करून घ्यायचा। व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिसतच असेल असा पूर्ण पाक एकत्र करून घ्यायचा। थोडासा हलका हाताने त्याला थोडं आपण सेट करून घेऊया। आता व्हिडिओमध्ये दाखवत असल्याप्रमाणे पूर्ण दोन्ही साइडला खेचून आपलं असं दोन्ही साइडला रबर टाइप असं खेचून एक्सटेंड करायचं त्याला। व्हिडिओमध्ये मी जसं करत आहे तसं दोन्ही साइडून खेचायचं आणि एका साइडला आणून असं पॅक करायचं। जसं व्हिडिओमध्ये दिसत आहे तसंच एकदम दोन्ही साइडून खेचायचं त्याला। तर ह्याच्यामध्ये असं खेचल्यामुळे अशा लेयर तयार होतात पाकाच्या। बघू शकता की त्याच्यामध्ये त्याचा कलरही चेंज होत आहे। तर दोन्ही एंड ह्याचे असे पॅक करून असं गोल राऊंड तयार करून घ्यायचा। आता हा गोल राऊंड आपल्याला ब्रेक नाही करायचा, तोडायचा नाही। त्याला कंटिन्युअसली खेचून त्याच्या अशा पूर्ण अशा लेयर तयार होतात। परत तो मधून फोल्ड करून परत त्याचा छोटा गोल तयार करून जो आपले पीठ तयार होतं भाजून घेतलेलं ते त्याच्यामध्ये ॲड करून असं मी दाखवत आहे ताटात तसं राऊंड करून घ्यायचं आहे। ह्याच्यावर पीठ आपलं ते पसरत
पूर्ण असं एक्सटेंड करायचं आहे. त्याला एक्सटेंड करायचं, परत 2 फोल्ड करायचे, एकत्र करायचे, पण ह्या राऊंडला ब्रेक नाही करायचं, तोडायचं नाही. तुम्हाला व्हिडिओमध्ये जसं दिसत आहे तसंच एक्सटेंड करत करत घ्यायचं. आता बघू शकता किती छान अशा त्याला लेयर सुटलेले आहेत. किती सुंदर अशा लेयर सुटलेल्या आहेत त्याला. सोनपापडीला एकदम छानपैकी अशा लेयर झालेल्या आहेत. तर बघू शकता किती छानपैकी अशी मुलायममध्ये अगदी पदर सुटलेली आपली सोनपापडी तयार आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल किती छान लेयर सुटलेले आहेत त्याला. तर मी हे ते दाखवले आहे तुम्हाला त्याच्या वाटीमध्ये घेऊन. बघा किती छान आणि सुंदर दिसत आहेत आपली सोनपापडी. पूर्ण त्याचे लेयर लेयर असे पदर पदर सुटलेले आहेत आणि छान असं स्वीट अशी आपली सोनपापडी घरच्या घरी तयार आहे. ही लहान मुलांच्या टिफिनसाठी पण तुम्ही अशी बनवून देऊ शकता स्वीट म्हणून. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.